भारतीय इतिहास हा केवळ राजेरजवाड्यांच्या लढायांचा आणि साम्राज्यांच्या विस्ताराचा इतिहास नाही, तर तो असंख्य संघर्षांनी भरलेला आहे, ज्यात आदिवासी समाजाने आपल्या अस्तित्वासाठी दिलेल्या लढायाही महत्त्वाचा भाग आहेत. लढ्यामध्ये अनेक शूर योद्ध्यांनी आपल्या जमातीच्या स्वातंत्र्य, संस्कृती आणि हक्कांचे संरक्षण करण्यासाठी बलिदान दिले. अशाच एका पराक्रमी योद्ध्याचे नाव म्हणजे तात्या भील. 16 वे 17वे शतक हा काळ भारताच्या इतिहासात मोठ्या उलथापालथींचा होता. मुघल आणि इतर आक्रमक आपला प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्नशील होते. पण या संघर्षमय काळात तात्या भील यांनी भील समाजाचे नेतृत्व करून मुघल सत्तेविरुद्ध प्रतिकार केला. जंगल संपत्तीचे रक्षण केले आणि आदिवासी हक्कांसाठी लढा दिला. तात्या भील यांनी केवळ युद्धनीतीच नव्हे, तर समाज संघटन आणि स्वायत्ततेच्या विचारधारेवरही भर दिला. त्यांच्या गनिमी कावा युद्धतंत्रामुळे मुघल सैन्याला मोठे नुकसान सोसावे लागले. त्यांनी भील समाजात संघटनाची ताकद आणि स्वाभिमानाची जाणीव निर्माण केली, ज्याचा प्रभाव पुढील अनेक दशकांपर्यंत राहिला. आजही तात्या भील यांची गाथा आदिवासी समाजाच्या स्मृतीत जिवंत आहे. त्यांचे शौर्य, त्यांची अस्मिता आणि त्यांचा संघर्ष हा केवळ भूतकाळापुरता मर्यादित नाही, तर तो आदिवासी हक्क आणि स्वातंत्र्याची चिरंतन प्रेरणा आहे. त्यांच्या या महान कार्याचा गौरव करण्यासाठी आणि त्यांच्या लढ्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ही माहिती महत्त्वाची ठरेल. तात्या भील हे 16 वे 17वे शतकातील एक पराक्रमी आदिवासी योद्धा होते. त्यांनी मुघल आणि इतर आक्रमणकर्त्यांविरुद्ध भील समाजाचे नेतृत्व, संसाधने आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांचा संघर्ष केवळ युद्धापुरता मर्यादित नव्हता, तर तो आदिवासी समाजाच्या अस्तित्वाच्या लढाईचा एक भाग होता. तात्या भील हे राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात या भागातील भील आदिवासी समाजातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. इतिहासामध्ये त्यांचा उल्लेख अत्यंत धैर्यशील, कुशल योद्धा आणि समाजरक्षक म्हणून आढळतो. त्यांच्या नेतृत्वाखाली भील समाजाने आपल्या वनसंपत्ती, भूमी आणि स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी संघर्ष केला. तात्या भील यांचे जीवन त्या काळातील मुघल सत्ता आणि अन्य आक्रमकांच्या वाढत्या प्रभावाशी संबंधित होते. 16 वे 17वे शतक हे भारतीय इतिहासातील अशांत काळ होते, ज्यावेळी मुघल साम्राज्य आपला प्रभाव वाढवत होते. आदिवासी प्रदेश हे त्यांच्या दृष्टीने लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे होते, कारण तिथे मोठ्या प्रमाणात जंगल, खनिज संपत्ती आणि जलस्रोत होते. तात्या भील यांनी मुघलांविरुद्ध उभा राहून छापामार युद्धतंत्र वापरले. त्यांच्या लढाईची काही प्रमुख वैशिष्ट्ये अशी होती: जंगलावर नियंत्रण. मुघल सैन्याने जंगलांवर आक्रमण केल्यास तात्या भील आणि त्यांच्या सैन्याने त्यांना जंगलात अडकवून हरवले. गनिमी कावा, गुरिल्ला युद्धतंत्र. तात्या भील यांनी लहान गटामध्ये हल्ले करून शत्रूला गोंधळात टाकले. स्थानिक लोकसंख्येचा पाठिंबा. भील समाजाच्या मदतीने त्यांनी मुघल सैन्याविरुद्ध लढाई केली आणि अनेक वेळा त्यांना पराभूत केले. संघटन कौशल्य. तात्या भील यांनी विविध भील गटांना एकत्र आणून मुघलांविरुद्ध बलवान प्रतिकार केला. संस्कृतीचे संरक्षण. त्यांनी पारंपरिक जीवनशैली आणि धार्मिक परंपरांचे संरक्षण करण्यासाठी समाजाला एकत्र केले. तात्या भील यांचा संघर्ष हा केवळ त्या काळापुरता मर्यादित नव्हता. त्यांच्या धाडसामुळे आणि बलिदानामुळे भील समाजाने पुढील अनेक दशकांपर्यंत स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. त्यांच्या वीरतेमुळेच भील समाजाने ब्रिटिश काळातही स्वातंत्र्य लढ्याचा एक महत्त्वाचा भाग. तात्या भील हे केवळ एक योद्धा नव्हते, तर ते आदिवासी स्वाभिमान आणि संघर्षाचे प्रतीक होते. त्यांनी भील समाजाला स्वतंत्रता, न्याय आणि आत्मसन्मानासाठी लढण्याची प्रेरणा दिली. भील समाजात आजही त्यांची आठवण ठेवली जाते. त्यांच्या नावाने अनेक ठिकाणी स्मारके उभारण्यात आली आहेत. भील आदिवासी त्यांच्या परंपरागत संस्कृतीचा अभिमान बाळगतात आणि त्यांच्या शौर्यगाथांचा वारसा पुढील पिढीला देतात. संघटन कौशल्य.
तात्या भील यांनी विविध भील गटांना एकत्र आणून मुघलांविरुद्ध बलवान प्रतिकार केला. संस्कृतीचे संरक्षण. त्यांनी पारंपरिक जीवनशैली आणि धार्मिक परंपरांचे संरक्षण करण्यासाठी समाजाला एकत्र केले. त्यांचे जीवन आदिवासी समाजासाठी आजही एक प्रेरणास्रोत आहे. त्यांच्या शौर्याच्या कथा आजही इतिहासाच्या पानामध्ये अजरामर आहेत. तात्या भील हे नाव केवळ एका व्यक्तीचे नाही, तर संपूर्ण आदिवासी समाजाच्या स्वाभिमान आणि स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक आहे. गनिमी कावा, गुरिल्ला युद्धतंत्र. तात्या भील यांनी लहान गटामध्ये हल्ले करून शत्रूला गोंधळात टाकले. स्थानिक लोकसंख्येचा पाठिंबा. भील समाजाच्या मदतीने त्यांनी मुघल सैन्याविरुद्ध लढा. भील समाजात आजही त्यांची आठवण ठेवली जाते. त्यांच्या नावाने अनेक ठिकाणी स्मारके उभारण्यात आली आहेत. भील आदिवासी त्यांच्या परंपरागत संस्कृतीचा अभिमान बाळगतात आणि त्यांच्या शौर्यकथांचा वारसा पुढील पिढीला देतात. तात्या भील हे केवळ एक योद्धा नव्हते, तर ते आदिवासी स्वाभिमान आणि संघर्षाचे प्रतीक होते. त्यांनी भील समाजाला स्वतंत्रता, न्याय आणि आत्मसन्मानासाठी लढण्याची प्रेरणा दिली. तात्या भील यांचा संघर्ष हा केवळ त्या काळापुरता मर्यादित नव्हता. त्यांच्या धाडसामुळे आणि बलिदानामुळे भील समाजाने पुढील अनेक दशकांपर्यंत स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. त्यांच्या वीरतेमुळेच भील समाजाने ब्रिटिश काळातही स्वातंत्र्य लढ्याचा एक महत्त्वाचा भाग. त्यांचे जीवन आदिवासी समाजासाठी आजही एक प्रेरणास्रोत आहे. त्यांच्या शौर्याच्या कथा आजही इतिहासाच्या पानामध्ये अजरामर आहेत. तात्या भील हे नाव केवळ एका व्यक्तीचे नाही, तर संपूर्ण आदिवासी समाजाच्या स्वाभिमान आणि स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक आहे.